नमस्कार, लेखणी शास्त्र न्यूजमध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे। जळगाव खान्देश जिल्ह्यातील रावेर तहसील कार्यालय येथे संजय गांधी कार्यालयामध्ये गलथान कारभार, तहसीलदार व विशेष अधिकाऱ्यांचे काळजीपूर्वक दुर्लक्ष। जळगाव जिल्ह्यातील रावेर तहसील कार्यालयामधील संजय गांधी कार्यालय या ठिकाणी दिव्यांग, वयोवृद्ध आणि निराधार यांच्या पगाराच्या प्रकरणाची दखल घेतली जाते, परंतु 7 ते 8 महिन्यापासून त्या ठिकाणी कोणतीही समिती अजूनपर्यंत गठीत झालेली नाही। तसेच समिती स्थापना होईपर्यंत शासनाने ते अधिकार तहसीलदार यांना दिलेला असतो, परंतु संजय गांधी कार्यालयामध्ये दिव्यांग, निराधार यांचे प्रकरणे 6 ते 7 महिन्यापासून प्रलंबित आहेत। यात फार मोठा भ्रष्टाचार असल्याचे दिसून येत आहे। 2 ते 3 महिने झाले प्रकरणे याची मंजूर झालेली यादी लावण्यात आलेली आहे, तर 6 ते 7 महिन्यापासून आलेले प्रकरणे दडपून ठेवण्याचा प्रयत्न जोरात चालू आहे। या पगारांच्या प्रकरणामध्ये फार मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे। सर्वसामान्य जनता संजय गांधी योजना कार्यालयामध्ये चक्रा मारून हतबल झालेले आहेत। त्यांना सतत उडवाउडवीची उत्तरे संजय गांधी योजनेमधील नायब तहसीलदार साडी साहेब तसेच तहसीलदार बंडू कापसे उडवाउडवीची उत्तरे देत आहेत आणि जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत। याकडे वरिष्ठ प्रशासन कधी लक्ष देईल असा प्रश्न सर्वसामान्य जनतेमधून उपस्थित होत आहे। बघत रहा लेखणी शास्त्र न्यूज। रावेर तालुका प्रतिनिधी श्री विनोद